नमस्कार। ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन सबका साथ सबका विकास। परंतु विकास हा आदिवासी बहुल क्षेत्रात गायब। सर्पदंश झालेल्या महिलेला उपचारासाठी पुराच्या पाण्यातून जोळीने प्रवास। सर्पदंश झालेल्या महिलेला भर पावसात बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास करत वाट काढण्याची वेळ। रस्ता नसल्याने कंबर इतक्या पुरात पाण्यातून वाट काढताना नातेवाईकांचे हाल। दवाखान्यात नेण्यासाठी भर पावसात बांबूच्या जोडीचा आधार घेत अक्कलकोवा तालुक्यातील बारीपाडा ते वेहगी गोंडामाल असा 7 किलोमीटरचा प्रवास। सविता माकत्या वळवी असे सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव। उपचारासाठी मोलगी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले दाखल। महिलेची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी दिली माहिती। अक्कलकोवा तालुक्यातील देव नदीवर पूल नसल्याने आदिवासींना करावा लागतो अनेक अडचणींचा सामना। सत्ताधारी पक्षाचे असलेल्या मंत्री व नंदुरबार जिल्हा पालकमंत्री माणिकराव कोकाटे व 4 विधानसभा आमदार तसेच 1 विधान परिषद आमदार व 1 खासदार असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींचे हाल। ना रस्ता, ना नदीला पूल, ना मोबाईलला नेटवर्क। जिवंतपणे मरण यातना सहन करण्याची आदिवासी बांधवांवर वेळ। अजून किती बळी घेतले जातील? स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही विविध मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाहीत व आदिवासी नंदुरबार जिल्हा घोषित होऊन सुद्धा आजपर्यंत हवे तसे विकासापासून वंचित। मतदानाच्या वेळेस मोठमोठे गाजावाजा करणारे स्थानिक नेता पुढारी आजी माजी फक्त मतदानाच्या वेळेस कुंभकर्णाच्या झोपेतून जागा होणारे भाऊ दादा साहेब कार्यसम्राट कर्तव्यदक्ष आदिवासींचे मसीहा। कित्येक वर्ष आमदारकी उपभोगलेले आमदार मंत्रीपदांवर कार्यरत झालेले पुढारी ते ग्रामपंचायत सदस्य ते आमदार खासदार यांनी स्वतःचा समाजाचे वाली कोण? समस्यांवर तोडगा काढून विकास करायला कसं लक्ष केंद्रित होत नाही असा सवाल नंदुरबार जिल्ह्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी अक्कलकोवा तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट। नमस्कार। आज आमच्या वेहगी गावामध्ये वेहगी बारीपाडा येथे एक सर्पदंश झालेली महिला सविता वळवी हे आज या ठिकाणी रस्ता आणि पूल नसल्या कारणास्तव आज नदीतनं त्याचं दवाखान्यात नेण्यासाठी तेथील जे ग्रामस्थ आहे वेहगी गावाचे ते आज या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहे। आम्ही ही मागणी नेहमीच वेळोवेळी प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधीकडे केली असता तरी आमच्या या मूलभूत आणि गरजेच्या अडचणीकडे दुर्लक्ष होत आहे। आज ही महिला आज बारीपाडा मुख्य रस्त्यापासून ते 7 किलोमीटर लांब आहे। पूल आणि रस्ता नसल्या कारणास्तव आज या बाईला रस्ता नसल्या कारणास्तव पूल नसल्या कारणास्तव आज पाण्यातनं प्रवास करून दवाखान्यात नेताना दिसत आहे। एक तास झाला या बाईला बारीपाडा ते मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यासाठी आणि दवाखान्यात नेण्यासाठी 1 तास झालेला आहे। तरी या आमच्या प्रमुख या मागणीकडे प्रशासनाने लक्ष देऊन आज ही आमच्या या वेहगी गावाची जो मुख्य गरज आहे याकडे लक्ष देऊन शासनाने आमच्या मुलाची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही विनंती करतो। एक मिनिट